छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा जो दुर्दैवी अंत झाला त्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला। पण आता या प्रकरणात जी नवीन माहिती समोर आलेली आहे ती ऐकून सगळेच हदरलेले आहेत। आई, माझं कुणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाहीये, माझ्या लाईफचे सोल्युशनच नाही ग, काहीच होणार नाही। आयुष्याशी संघर्ष करताना हताश झालेल्या एका 16-17 वर्षाच्या मुलाचे हे शेवटचे शब्द। त्याच्या पाठोपाठ एका क्षणात 150 ते 200 फूट खोल दरीत कोसळलेलं त्याचं अख्खं कुटुंब। 10वीच्या परीक्षेत त्याला तब्बल 92% गुण मिळून भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कुणाल चांदगुडे याच्या एका टोकाच्या निर्णयानं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरून गेलेलं आहे। खवड्या डोंगरावर घडलेल्या या भयंकर आणि करुण घटनेनं हळहळ व्यक्त केली जातीये। 10वीत तब्बल 92% गुण मिळवून आपली बुद्धिमत्ता सिद्ध करणारा कुणाल कौटुंबिक वादाच्या आणि अवास्तव अपेक्षांच्या जाळ्यात मात्र पुरता अडकला। लहानशा वादातून स्वप्न अपूर्ण राहत असल्याचा गैरसमज आणि संपत चाललेली सहनशीलता यातून घडून आलेल्या या दुर्दैवी घटनेनं आजच्या तरुण पिढीच्या मानसिक आरोग्याचा आणि कौटुंबिक संवादाचा अतिशय गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आणलाय। मूळचे अंबड तालुक्यातील धनगर पिंपळवाडी येथील असलेले चांदगुडे कुटुंब गेल्या 18 वर्षांपासून शहरात वास्तव्यास होते। कुणालने नुकताच 11वी सायन्समध्ये प्रवेश घेतला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचा आणि त्याच्या वडिलांचा वाद सुरू होता। खर्चाला पैसे न मिळणे आणि आयफोनचे हप्ते थकल्याची सल त्याच्या मनात घर करून बसली होती। याच वादातून कुणाल शुक्रवारी दुपारी खवड्या डोंगराच्या टोकावरती जाऊन उभा राहिला। त्याने स्वतःचा महागडा आयफोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील साखळी काढून फेकून दिली। त्याला दरीच्या कठड्यावर पाहताच आईच्या पायाखालची जमीन सरकली। व्याकुळ झालेल्या आईने गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकत, तुझे पप्पा सोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्या सोबत येते, दोघच राहू, पण मला सोडून जाऊ नकोस, अशी काळजाचा ठोका चुकवणारी विनवणी त्या आईने केली। मात्र नैराश्याच्या गर्दीत अडकलेल्या कुणालनं थेट दरीत उडी घेतली आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच आघातात संपूर्ण कुटुंब दरीत कोसळलं।